पुणेकरांना सुशोभीकरण नको आहे, त्यांचा जीव त्यांना महत्त्वाचा आहे आणि टेंडर काढली, पैसे खाल्ले। आम्ही कुठे आता पालकमंत्री अजितदादा आहेत, पण सध्याचे अनिल पाटील जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत ते कुठे गेले? याला सर्वस्वी जबाबदार हे भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, जे मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक असं मिरवतात, ते आज मुख्यमंत्री सुद्धा पुण्यात आलेले नाही। पुण्यात मागील 2 दिवसात भरपूर पाऊस झाला आणि या पावसामुळे खडकवासला धरणातलं पाणी सोडण्यात आलं। हे पाणी सोडल्यामुळं मुठा नदी जी आहे तिला पूर परिस्थिती निर्माण झाली आणि हे पाणी अनेक नागरिकांच्या घरात देखील जाऊन बसलं। त्यामुळे याचा मोठा फटका पुण्यातील नदी पात्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सोसावा लागला। मात्र ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली असे आता प्रश्न तयार होऊ लागलेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आहेत। संजयजी, पहिलाच प्रश्न, पूर परिस्थिती पुण्यात उद्भवली, नदीपात्र परिसरातील अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, याला जबाबदार कोण? ही परिस्थिती नेमकी का उद्भवली असेल? याला पूर परिस्थितीला पूर्णपणे जबाबदार तत्कालीन 2017चे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जे कोल्हापूरवरनं आयात केले गेले पुणे शहरासाठी, कोथरूड विधानसभेसाठी आणि या महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले। दुसरे जबाबदार पुणे शहरातील महानगरपालिकेचे सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी। हे आवर्जून का बोलतोय तर रिव्हर डेव्हलपमेंट फ्रंटच्या कामासाठी म्हणजे मुळा मुठा नदीचा विस्तार त्यांना करायचा होता। विस्तार कसा करायचा तर त्यात भराव टाकायचा होता, कॉन्क्रीट टाकून सपाटीकरण करायचं होतं आणि या सगळ्याचा उपद्व्याप असा झाला की नदीचं पात्र अरुंद झालं। ह्या अरुंद पात्रामुळे पुढे पाणी गेलं जे पाहिजे होतं ते न होता फुगवटा तयार झाला आणि बर्न गार्डनच्या अलीकडेपासून सगळा फुगवटा तयार होऊन पूर परिस्थिती पुणे शहरामध्ये निर्माण झाली। 35,000 क्युसेक्स पाणी फक्त पुणे शहरात सोडलं गेलं होतं धरणामधून। याच्या अगोदर 90,000 क्युसेक पाणी जर सोडलं तर ही पूरस्थिती पुणे शहरामध्ये लगतच्या भागामध्ये तयार होत होती। पण आत्ताशी फक्त 2 दिवसाचा पाऊस झाला, एवढी परिस्थिती निर्माण झाली, लोकांना जीव गमवावे लागले, घरामध्ये पाणी शिरलं, पार्किंगमध्ये पाणी शिरलं, गाड्या वाहून गेल्या, लोकांना जीव गमवावा लागला। याला सर्वस्वी जबाबदार हे भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत। आमचा काय संबंध असं आता म्हणू लागतील। आम्ही कुठे आता पालकमंत्री अजितदादा आहेत। अहो आत्ता आहेत, त्यावेळी तुम्ही होतात, तुम्ही हा निर्णय घेतलात, केंद्राकडनं पैसे आणले आणि त्याची टेंडर काढली, पैसे खाल्ले। या भ्रष्टाचाराने तुम्ही बरबटलेले आहात आणि हा जीवितहानी झाल्याचा जबाबदारी तुम्हीच आहात। तुमच्यावर खरं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची शिवसेनेची या ठिकाणी मागणी आहे। खासदार पुण्यात आले म्हणजे जे आज मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री, पुण्याचे महापौर होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये हा विषय झालेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून त्यांना पुण्यात पळावं लागलं। विद्यमान पालकमंत्री अजितदादा पवारांना पुण्यात यायला लागलं, पण सध्याचे अनिल पाटील जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत ते कुठे गेले? जे रेल्वेच्या रुळावर धावत होते, रेल्वेवर पाणी साठल्यामुळे फोटो व्हायरल केले, पण पुण्यात काय येतं नाही? तुमच्या महाराष्ट्राच्या या मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये पुणे शहर येत नाही का? थांगपत्ता नाही तुमचा। मुख्यमंत्री कुठे आहेत? जे मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक असं मिरवतात, ते आज मुख्यमंत्री सुद्धा पुण्यात आलेले नाहीत। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। तुम्ही ज्यांच्यावर पहिला आरोप केला चंद्रकांत पाटील, त्यांनीच आज सकाळी पाहणी केली, त्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यात ते म्हणतात 1 महिन्याचा पाऊस जर एका दिवसात पडला तर अशी परिस्थिती उद्भवणं साहजिक आहे। मग तुम्ही महाराष्ट्र राज्यावर, देशावर राज्य कसलं करताय? हे संकट येणारच आहे, हे धरूनच तुमची पुढची कारवाई होणं अपेक्षित होतं। वर्षानुवर्ष मंत्रिपदावर आढून राहता, पुण्याची जबाबदारी स्वीकारता, पुण्याचे दादा म्हणता, पालक म्हणता, आमदार म्हणता, मंत्री म्हणता स्वतःला। एवढा पाऊस जर होणार हे अपेक्षित होतं तर त्याची उपाययोजना का केली नाही? उपाययोजना लांब राहिली। नदीच्या सुधार प्रकल्प राबवायचा, त्याचं सुशोभीकरणाचं काम हाती घ्यायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांना तिथे स्टॉल उभारण्यासाठी सपाटीकरण करायचं। हे कशासाठी? पुणेकरांना सुशोभीकरण नको आहे, त्यांचा जीव त्यांना महत्त्वाचा आहे
नदीतलं पाणी वाहून जाण्यासाठी नदीपात्र मोठं झालं पाहिजे, अरुंद नाही. हीच का तुमची रणनीती? जर पाऊस दरवर्षी असा वाढत जातोय, एकदा कात्रज, दांडेकर पूल, अशा दरवर्षी अनेक असे पावसाचं थैमान या पुणे शहरामध्ये होतं आहे, हे तुम्हाला माहिती असताना मग तुमचं प्लॅनिंग काय झालं? महाराष्ट्राचं जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो कुठे आहे, कसा आहे? असा जीवितहानी होण्याचा प्लॅन आहे का? आज नुसतं बोलून चालत नाही. एका दिवसात एवढा पाऊस झाला, हा होणारच आहे पाऊस. अजून जुलै महिना संपायचा आहे, ऑगस्ट यायचा आहे, तेव्हा काय कराल? कोणाला उत्तर देणार? नक्कीच. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळा जो मुद्दा उपस्थित होतोय, मात्र त्यानंतर आता अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध राजकीय पक्ष असतील, ते त्यांच्या परीनं तिथं मदत करतात. मात्र हा सगळा पूरस्थितीचा भाग जो आहे त्या ठिकाणी शासनाकडून काय मदत होणं अपेक्षित आहे पुढील काळात? कायमच अशी पूरस्थिती असेल, असा काही अपघात झाला, घात झाला, आपत्ती ओढवली, यासाठी सामाजिक संघटना आणि फक्त विरोधी पक्षातलेच पदाधिकारी धावून जातात. शिवसेना धावली, काँग्रेस धावली, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी धावली, सगळेजण धावले, पण सरकार अजून पोचलं नाही. फक्त NDRF, अरे NDRFचं कार्य तर आमचे कार्यकर्ते करतात, पदाधिकारी करतात. सरकार म्हणून तुम्ही काय केलं आहे? काय मदत जाहीर केली? डेक्कनला 3 लोकांनी जीव गमावला आहे, पुरात 2 लोक वाहून गेली आहेत, जिल्ह्यात जीवितहानी झाली आहे. मदत तर 0 रुपयाची आहे. बघतो, करतो, देतो, हे कसली आश्वासनं? लोकांचे जीव गमावलेत, संसार उद्ध्वस्त झालेत, लोक रस्त्यावर आली आहेत. 4,500 लोकांना आपलं घर सोडून महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित व्हावं लागलं आहे. हे कसलं नियोजन? आधी काठ बुजवायचे, नदी नाले बुजवायचे, नाल्यांचा प्रवाह वळवायचा, ह्याच्यामुळे तर पुण्याची ही परिस्थिती पुण्यावर ओढवली आहे. मग सत्ताधारी म्हणून तुम्ही काय काम केले गेले अनेक वर्ष? ह्याला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात. नक्कीच. त्यामुळं पुण्यात ही जी परिस्थिती ओढावलेली आहे त्यासाठी नदी सुधार प्रकल्प जो आहे तो, आणि त्याच्यासाठी तो नदी सुधार प्रकल्प पुण्यात आणण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सध्याचे पुण्याचे लोकसभेचे खासदार आणि तत्कालीन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येतो आहे. आणि सोबतच ही परिस्थिती ओढावलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असतील, हे पुण्यात का फिरकले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.